तर नमस्कार पब्लिक, आपला पॅरी रेल्वे स्टेशन कोणत्या बसला हात देतोय थांबा ते पण सांगतो, पण त्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर निखिल सदगीर रेल्वेने चालला होता मित्रांनो त्याच्या गावाला. मनमाड पासून 20-25 किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे. ते रेल्वेचं जाऊ द्या, आपल्या गावाचं नाव आहे ना मित्रांनो माळेगाव राहते, पण मग सगळेजण खडक माळेगाव म्हणून ओळखते बघा आपल्या गावाला. तर असं काय म्हणता माहिती का मित्रांनो, आपलं गाव आहे ना दुष्काळी भागात आहे त्यामुळं. आणि जर तुम्हाला कधी निखिल सदगीरच्या गावाला जर यायचं असेल ना, तर माळेगाव येते ना रात्रीच्या गाड्या भेटत नाही आणि दिवसात बघायला सुद्धा भेटत नाही. आणि जर यायचं असेल ना डिझेल टाकी फुल करून आणायची, कारण की 20 किलोमीटरच्या अंतरावर एक सुद्धा पंप नाही. आणि गाडी 2 स्टेपने कंपल्सरी ठेवायच्या, कारण की गाडी जर पंक्चर झाली तर पंक्चरवाला स्वप्नात सुद्धा येणार नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम आलाच तर मिस्टर निकला लगेच संपर्क साधा. पण संपर्क साधण्यासाठी मोबाईलला नेटवर्क भेटणार नाही आणि गावात एक सुद्धा टावर बघायला भेटणार नाही. तर असं आहे मित्रांनो निखिल सदगीरचं गाव. भारी आहे का नाही? मग येणार आहे का नाही माळेगाव कार्यातला? कमेंट करून नक्की सांगा. तर आज निखिल सदगीरला आणि त्याच्या दोस्ताला जायचं होतं त्याच्या गावाला, त्यामुळे सकाळी लवकर उठून चाललोय मित्रांनो आता बस स्टँड कडे. आपल्याला लालपरीमध्ये बसून चाललोय मित्रांनो आता नाशिक रोडला. नाशिक रोड मध्ये उतरलो. आपल्या महाराजांची जयंती जवळ आली, इथं तर फुल जोरात तयारी चालू आहे बरं का मित्रांनो. म्हटलं मग आलोच आहे तर चला दर्शन तरी घेऊन येऊ. दर्शनाला चालतो मित्रांनो, पण तिथे एक दादा होता मस्तपैकी कॅमेरा वगैरे आणून मस्त त्याचं रील बनवायचं काम चालू होतं. त्याच्या रील वगैरे बघितले मित्रांनो. आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले आणि आता चाललोय मस्तपैकी रेल्वे स्टेशन आपल्या गावाला जायसाठी. स्टेशन आल्या आल्या म्हणलं चला पहिले तिकीट काढून घेऊ भाऊ. तिकीट काढून रेल्वे स्टेशन मध्ये घुसलो. चायला भाऊ गर्दी पा किती, म्हणलं जागा भेटते का नाही काय माहिती गाडीत. अय ते जाऊ द्या, ते बाबा काय म्हणते बाबा फेरीला.